महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। 2 दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये केंद्रीय कमिटी कांद्याच्या म्हणजे उत्पादनाचा, कांद्याच्या लागवडीचा आणि कांद्याची बाजारपेठेतली म्हणजे मार्केट कमिटीमधली आवक याचा आढावा घेण्यासाठी सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आली। अशी बातमी 2 दिवसापूर्वी आपण बघितली असेल। तर ही कमिटी येण्यापूर्वी राज्यातले कांद्याचे बाजारमधले म्हणजे मार्केटमधले जिथं शेतकरी मार्केट कमिटीला माल विकतात तिथं साधारण 4500 ते 5000 पर्यंत कांद्याचे भाव होते क्विंटल मागं। परंतु जशी केंद्रीय कमिटीने आढावा घेतला तसे बाजार 4000 पर्यंत आले, म्हणजे 3500 ते 4000च्या दरम्यान आले, म्हणजे गेल्या 2 दिवसात। तर याच्या मागचं गुपित काय, याच्या मागचं रहस्य काय आणि याच्या मागचं मर्म काय, तर ते मर्म असं आहे। तर ही केंद्रीय कमिटी कुठलाही मालाचा आढावा वगैरे घेण्यासाठी आलेली नव्हती। त्याच्या 2 दिवस अगोदर म्हणजे 5-6 दिवसापूर्वी आपण व्हिडिओ केलेला होता की अफगाणिस्तानमधून कांद्याची आवक सुरू झालेली आहे, आयात सुरू झालेली आहे। कुठलीही निर्यात भारतातून सुरू नसताना निर्यात शुल्काचा जे काही ढोंग केलं, निर्यात शुल्क हटवल्याच्या बातम्या वगैरे आणल्या, परंतु त्याचा काही म्हणजे मार्केट वाढलेला, कांद्याचे भाव वाढलेला काही परिणाम दिसला नाही। भाव जसे होते तसे स्थिर होते। वास्तविक ह्या दिवसात आता आपण सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसात आहोत, कांद्याचे बाजार वाढायला पाहिजे होते। आवक वास्तविक स्थिर आहे किंवा मोठ्या प्रमाणात मालाची नुकसान झालेलं आहे, माल सडलेला आहे, परंतु भाव न वाढता ते भाव कमी झालेले आहे। आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं रहस्य मी सांगतो। सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात केंद्रीय कमिटीने येऊन इथल्या व्यापाऱ्यांना दमबाजी केली। तुमच्यावर इन्कम टॅक्सचे छापे टाकू, तुमच्यावर वेगवेगळ्या प्रकारे ईडी वगैरे असले जे काही धंदे कायम केंद्रीय सरकार करीत असतं तसं करू आणि तुम्हाला चौकशीच्या फेऱ्यात अडकू, असा दमबाजी व्यापाऱ्यांना केली। परंतु प्रत्यक्षात बातमीत असं सांगितलं की आढावा कांद्याच्या मालाचा म्हणजे पिकाचा, लागवडीचा आणि याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय कमिटी सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात आलेली। तसं जर बघितलं, जर कांद्याच्या लागवडीचा आणि मालाचा स्टॉकचा जर आढावा घ्यायचा असेल तर आता एवढ्या ऑनलाईन मीटिंगा होतात, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होतात। एक साधारण कलेक्टरला फोन करून कलेक्टरकडून माहिती घेतली, रिपोर्ट घेतले तरी मालाच्या लागवडीचा आणि स्टॉकचा अहवाल मिळू शकतो। परंतु तिथून केंद्रीय कमिटी इथपर्यंत महाराष्ट्रात येणं, आणि आपण मागच्या 5-10 वर्षात बघितलं असेल की वारंवार ज्यावेळेस भाव वाढतात त्यावेळेस केंद्रीय कमिट्या इथं राज्यात येतात, नाशिकला येतात, जिथं जिथं मार्केट कमिट्या जिथं चांगले भाव असतात तिथे येतात। आणि याच्या मागच्या वर्षाचा अनुभव आपण बघितलेला असेल की केंद्रीय कमिट्या येऊन व्यापाऱ्यांच्या मिटिंगा घेऊन त्यांना दमबाजी करतात, धमकी देतात, इन्कम टॅक्सच्या फेऱ्यात अडकू, चौकशीच्या फेऱ्यात अडकू। हे आपण व्यापाऱ्यांचे मागच्या बऱ्याच वर्षाचे स्टेटमेंट बघितले असेल, म्हणजे मागच्या 5-10 वर्षातले। तर केंद्रीय कमिटी जी काही आली होती तर त्याचा परिणाम आता दिसायला लागलेला आहे। कांद्याचे बाजार 400-500 रुपयांनी कमी झालेले, तर त्यांनी रिझल्ट दाखवलेला आहे। व्यापारी तुम्ही कितीही, व्यापाऱ्यांना अशी दमबाजी करण्यात आली की तुम्ही कितीही बाजार आवक तुटली, आवक कमी झाली तरी पण एक लिमिटपर्यंतच मालाचे भाव ठेवा, याच्यावर कोणीही जास्त भावात खरेदी जर केली तर तुमच्यावर चौकशी करू, तुमची इन्कम टॅक्स चौकशी करू, असा दम यांना देण्यात आला व्यापाऱ्यांना। कारण हा पूर्व इतिहास आहे, याच्या अगोदर असं झालेलं आहे। परंतु बातम्यात सांगितलं काय की मालाच्या लागवडीचा आणि स्टॉकचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय कमिटी नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यात आली, परंतु ही कमिटी तसं काही करण्यासाठी आलेली नव्हती। वास्तविक ती काही इथं भजे खायला नव्हते आले का बा चला नाशिकला आणि सोलापूरला जाऊन भजे खाऊ। ज्या गोष्टी ऑनलाईन करता येऊ शकत्या, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मार्फत करता येऊ शकत्या, त्या म्हणजे ही काही दमबाजी किंवा हे जे खोटे गुन्हे दाखल करण्याची हे तर काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून देता येऊ शकत नाही। हे प्रत्यक्षात दिलं तर लोक त्याचे व्हिडिओ काढतील व्यापारी वगैरे, म्हणून प्रत्यक्षात मीटिंग घ्यायची, मीडियाला तिथे येऊ द्यायचं नाही आणि आपलेच लोक तिथं बोलवून
आणि व्यापाऱ्यांना दमबाजी करायची, असा यांचा हा फंडा गेल्या बऱ्याच वर्षी आपण बघितलेला आहे आणि तोच फंडा आता यावर्षी वापरला. त्याचा परिणाम कांद्याचे बाजार कमी झाले. आता वास्तविक भाव वाढायला पाहिजे होते परंतु वाढले नाही. भाव पाडण्यासाठी हा केलेला प्रकार आहे. आणि आता याचं कारण काय सांगितलं जाईल भाव पाडण्याचं, तर इकडचे कांदे आले, आंध्रातला कांदा आला, आलवरचा कांदा आला, कुठे त्या MP चा कांदा आला, अशा खोट्या खोट्या बातम्या पसरवायला हे सरकार कायम तत्पर असतं. न्यूज म्हणजे हेडलाईन मॅनेजमेंट, फक्त बातम्या खोट्या पसरवायच्या, खोटं नॅरेटिव्ह पसरायचं, खोट्या काहीतरी सांगायचं आणि प्रत्यक्षात कृती वेगळी करायची, असा यांचा हा इतिहास आहे आणि हे प्रत्यक्षात करतात. असं हे शेतकरी विरोधी धोरण आहे. केंद्रीय कमिटी काही म्हणजे कुठला आढावा घ्यायला आली नव्हती, तर दमबाजी करून भाव पाडण्यासाठी आलेली होती. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.